सकाळचे 9 वाजलेत. काम तर डोंगरा एवढी पडलेत, पण अंग असं जड झालंय की जागेवरून उठावंसच वाटत नाहीये. करू गड्या म्हणत आपण मोबाईल हातात घेतो आणि कधी अर्धा तास निघून जातो समजूनच येत नाही. माहितीये का, हा आळस शरीराचा नसतोच, तर तो आपल्या वेळेच्या नियोजनाचा असतो. जर तुम्हीही रोज सकाळी याच चक्रात अडकत असाल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी गेम चेंजर ठरणार आहे. यामध्ये आपण 10 सवयी पाहणार आहोत ज्या तुम्ही कधीही ऐकलेल्या नसतील. या 10 सवयीमधील 8व्या क्रमांकाची सवय अशी आहे की 100 पैकी 90 महिला रोज चुकतात आणि त्यामुळेच त्यांचा पूर्ण दिवस चिडचिडा जातो. ती चूक तुम्ही करताय की नाही हे व्हिडिओमध्ये पुढे नक्की तपासा. चला आळसाला देऊया कायमचा निरोप. पहिल्यांदा आपण अशा 5 अगदी नवीन आणि युनिक सवयी पाहणार आहोत ज्या तुम्ही कधीच ऐकल्या नसतील, आणि नंतरच 5 अशा गोष्टी ज्या सर्वात यशस्वी महिलांनी आपल्या आयुष्यात लागू केल्या आहेत. पहिली गोष्ट, 5 मिनिट रूल आणि 2 पावलं ट्रिक. सकाळी आपण डोळे उघडल्या मला सगळं घर आवरायचं आहे हा विचार करतो. तसा करू नका. या मोठ्या विचारानेच आपल्याला आळस येतो. फक्त विचार करा, मला उठून फक्त 2 पावलं टाकायची आहेत आणि गॅसवर चहाचा आधान ठेवायचा आहे. एकदा का तुम्ही किचनमध्ये पाऊल ठेवलं की तुमची बॉडी ऑटोमॅटिक मोडवर काम करायला लागते. अवघड कामाला फक्त 5 मिनिटाच्या छोट्या तुकड्यात वाटा. बघा किती सोपं आहे. दुसरी, म्युझिक अँकरिंग पद्धत. सकाळी उठल्या खूप शांत गाणी ऐकण्याऐवजी एकदम हाय एनर्जी उत्साह वाढवणारी गाणी लावा. गाणं ऐकत आणि गुणगुणत जेव्हा आपण झाडू मारतो किंवा भांडी घासतो तेव्हा मेंदूला थकवा जाणवत नाही आणि कामं कधी संपतात हे समजत नाही. हे नक्की ट्राय करून बघा. तिसरी, रात्रीची डंप लिस्ट. सकाळी काय करायचं आहे याचं नियोजन सकाळी उठून करू नका. रात्री झोपण्यापूर्वी एका छोट्या डायरीत किंवा मोबाईलच्या नोटपॅडमध्ये उद्या करायच्या कामाची फक्त यादी लिहून काढा. यामुळे मेंदू शांत झोपतो आणि सकाळी उठल्या काय करायचं आहे हे स्पष्ट असल्यामुळे आळस यायला वेळच मिळत नाही. चौथी, झोनिंग पद्धत. एकाच वेळी सगळी कामं अंगावर घेऊ नका. घर आवरताना झोनिंग करा. म्हणजे आधी फक्त किचन ओटा आवरणार, मग फक्त हॉलचा सोफा. जेव्हा आपण एका वेळी एकाच जागेवर लक्ष केंद्रित करतो तेव्हा काम झटपट होतात. जे काम करायला तुम्हाला आधी 2 तास लागायचे ते या पद्धतीमुळे 45 मिनिटात कसं होईल हे तुम्हाला पुढचा पॉइंट पाहून समजेलच. 5वी, पाण्याचा अलार्म. सकाळी उठल्या आपण चहा किंवा कॉफी पितो, पण तसं करण्याऐवजी तुम्ही एक मोठा ग्लास भरून कोमट पाणी प्या. बऱ्याचदा शरीरात पाण्याच्या कमतरतेमुळे आळस आणि ग्लानी येत असते, जी आपल्याला समजत नाही. पाणी पिण्याने शरीरातील ऊर्जा लगेच वाढते. आता आपण अशा 5 सवयी पाहणार आहोत ज्या यशस्वी महिलांनी त्यांच्या आयुष्यात लागू केल्या. या 5 सुपरहिट सवयींपूर्वी मला प्रामाणिकपणे सांगा, तुमच्या घरी सकाळी सगळ्यात जास्त वेळ कोणत्या कामात जातो? भांडी घासण्यात, झाडू पोछा करण्यात की स्वयंपाक? तुमचं उत्तर खाली कमेंट करा. बघूया कोणत्या कामाचा त्रास माझ्या मैत्रिणींना जास्त होतो. 6वी, टू डू लिस्ट मधील 3 मुख्य कामे. यालाच रूल ऑफ 3 असं म्हणतात. दिवसात कितीही कामं असली तरी सकाळी सर्वात आधी अशी 3 महत्वाची कामे निवडा जी आज पूर्ण करणं भागच आहे. ती 3 कामं झाली की समजा तुमचा दिवस यशस्वी झाला. 7वी, 10 मिनिटांचा टायमर चॅलेंज. मोबाईलमध्ये 10 किंवा 15 मिनिटांचा टायमर सेट करा आणि स्वतःला चॅलेंज द्या की हा टाइम संपायच्या आत मला किचन ओटा काही केला साफ करायचाच आहे. हे चॅलेंज एक गेम सारखं वाटेल आणि यामुळे कामाचा वेग दुप्पट होईल. 8वी, सोशल मीडिया नो फ्लाय झोन. आता ती 8वी सवय जी 90% महिला चुकतात. सकाळी उठल्या पहिले 1 तास मोबाईलला हात लावणे. व्हॉट्सअप मेसेज, रील्स पाहण्यास सकाळची सर्वात महत्त्वाची ऊर्जा आणि वेळ वाया जातो. सोशल मीडिया सकाळी दूर ठेवला तर आळस तुमच्या आसपासही फिरकणार नाही. ही चूक तुम्ही करत होता का? नक्की विचार करा. 9वी, 30 सेकंदाचा नियम. सकाळचा पसारा वाढू नये म्हणून हा नियम पाळा. जे काम करायला तुम्हाला 30 सेकंदापेक्षा कमी वेळ लागतो ते काम कधीच पुढे ढकलू नका. ते लगेच करून टाका. उदाहरणार्थ, दूध तापवून झाल्यावर रिकामी पिशवी लगेच कचऱ्याच्या डब्यात टाकणे किंवा चहा पिऊन झाल्यावर कप लगेच बेसिनमध्ये धुवून टाकणे.
यामुळे शेवटी मोठा पसारा होतच नाही. 10वी आणि शेवटची सवय, स्वतःसाठी मी टाइम आणि कौतुक. कामावरल्यानंतर स्वतःसाठी आवर्जून 10 मिनिटे काढा. त्यात तुमचा आवडता चहा शांतपणे प्या किंवा स्वतःला म्हणा, वा आज मी खूप लवकर कामं आवरली. स्वतःचं कौतुक केल्याने दुसऱ्या दिवशी पुन्हा तीच ऊर्जा मिळते. तर मैत्रिणींनो, या 10 सवयींपैकी तुम्ही उद्यापासून कोणती सवय पाळणार आहात मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मैत्रिणींना आणि फॅमिली ग्रुपवर नक्की शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन आणि पॉझिटिव्ह व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि आनंदी राहा.